दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आज संपलेली आहे। तर बघू शकता जेवढे विद्यार्थ्यांनी दहावीची एग्जाम दिलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांची आता धाकधूक वाढलेली आहे, कारण की अवघ्या काही तासांमध्ये आता विद्यार्थी त्यांचा जो निकाल आहे हा बघू शकते, कारण साईडवर संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। बघू शकता SSC एक्झामिनेशन रिझल्ट 2026 आणि व्ह्यू रिझल्टला जर तुम्ही क्लिक केलं तर इथून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर सध्या बघू शकता आपण जो व्हिडिओ बनवत आहे तिथून 5 तासाचा टाइम देण्यात आलेला आहे, म्हणजे 5 तासांमध्ये तुमचा जो निकाल आहे हा संपूर्ण विद्यार्थी बघू शकणार आहे। तर जेही विद्यार्थ्यांनी 10वीची एक्झाम दिलेली असेल तर 8 तारखेला दुपारी 1 वाजता आपला जो निकाल आहे हा जाहीर होणार, आणि यासाठी ज्या संपूर्ण साईट दिलेल्या आहे त्या साईट विद्यार्थ्यांनी नोट करून ठेवा, कारण की त्या साईडवर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। संपूर्ण विद्यार्थी जर एकाच साईडवर रिझल्ट चेक करतील तर संपूर्ण विद्यार्थ्यांना अडचणी जाऊ शकतात। त्यामुळे तर बघू शकता यामध्ये 7 साईटचा समावेश करण्यात आलेला आहे। तर या 7 पण साईट तुम्ही नोट करून ठेवा। काही साईट यामधल्या आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यामधून सुद्धा तुम्ही त्या साईट नोट करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये, जेणेकरून निकाल लागल्यानंतर एका साईडवर जर तुमचा निकाल दिसला नाही लवकर तर तुम्ही दुसऱ्या साईडवर लगेच चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट बघण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही। कारण की एकाच वेळेस संपूर्ण 16 लाख विद्यार्थी जर रिझल्ट बघणार तर साईडवर लोड येऊ शकतो आणि साईट थोड्या वेळासाठी बंदसुद्धा राहू शकते। त्यामुळे यामध्ये निकाल चेक करण्यासाठी एकापेक्षा जास्त साईटचा समावेश करण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जायला नको। तर 8 तारीख म्हणजे आज दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल हा जाहीर होणार आहे, आणि निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही आता खूप फास्टमध्ये सुरू होणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यानंतर आपले जेही काही डॉक्युमेंट्स बनवायचे बाकी असेल लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स बनवून घ्या। निकाल लागल्यानंतर निकाल कसा चेक करायचा या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, कारण की यामधून तुम्ही कोणत्याही साईटवर गेले तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। तुम्हाला रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या मदर नेम टाकायचे आहे। मदर नेम टाकल्यानंतर व्ह्यू रिझल्टला क्लिक करायचं आहे। व्ह्यू रिझल्टला क्लिक केल्यानंतर तुमची जेही मार्कशीट आहे ही तुमच्यासमोर उपलब्ध होणार। तर या प्रकारे तुम्ही तुमचा जो निकाल आहे हा चेक करू शकता। तरी आपल्या चॅनलवर A to Z माहिती तुम्हाला देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।